बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। इयत्ता 9वीच्या NCERT सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकातील बदलाविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवेदन। खासदार विशाल पाटील यावर संसदेत पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार का? सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा सवाल। इयत्ता 9वीच्या NCERT सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकातील बदलाविरोधात वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत NCERT नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले। तसेच या विषयावर खासदार विशाल पाटील यांनी आगामी पावसाळी अधिवेशनात संसदेत आवाज उठवावा अशी मागणी आंदोलनाने केली आहे। निवेदनात नव्या पाठ्यपुस्तकात भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता, समाजवाद, संविधानाच्या प्रस्तावनेचे महत्त्व आणि संविधानिक मूल्यांचा पुरेसा समावेश नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे। तसेच मनुस्मृतीतील काही श्लोकांचा समावेश केल्याच्या वृत्तामुळे शिक्षणातील सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्वधर्म समभावाबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। सम्यक विद्यार्थी आंदोलनाने धर्मनिरपेक्षता व समाजवादाचा स्पष्ट समावेश, संविधानाच्या प्रस्तावनेचे सविस्तर अध्यापन, सामाजिक समता व वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणारा अभ्यासक्रम तसेच वादग्रस्त मजकूर समाविष्ट करताना संविधानिक मूल्याचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे। यासोबतच या बदलाबाबत NCERTने अधिकृत स्पष्टीकरण जाहीर करावे अशीही मागणी करण्यात आली। यावेळी शिवाजी उर्फ पवन वाघमारे, जिल्हाध्यक्ष ऋषिकेश माने, सांगली जिल्हा निरीक्षक अशोक लोंढे, सतीश चिखलगार, गुरुदत्त चंदनशिवे, विशाल कोठावडे, हर्ष लोंढे, प्रतीक कुकडे, चंद्रकांत शिंदे, जगदीश कांबळे, पृथ्वीराज कांबळे तसेच वंचित बहुजन आघाडी व वंचित माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडी संचलित सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली यांच्या वतीने NCERT याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये प्रमुख मुद्दे असे आहेत की NCERTच्या 9वीच्या बुकमध्ये मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि संविधानातील ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य या मूल्यांचा उल्लेख मागील वर्षीच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आलेला होता, पण या वर्षीच्या पुस्तकात करण्यात आलेला नाही। त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की गेल्या वर्षीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जसे मुद्दे होते त्याच पद्धतीचे मुद्दे आज या वर्षीच्या पुस्तकामध्ये त्यांनी टाकावेत। त्याचबरोबर भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून मनुस्मृतीमधील जे श्लोक टाकलेले आहेत ते सुद्धा या भागातून काढून टाकण्यात यावेत आणि मुलांवरती सर्वधर्म समभाव हे राबवण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशचंद्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित माथाडी ट्रान्सपोर्ट युनियन, त्याचबरोबर समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभा आणि आमच्याबरोबर असणारे समविचारी पक्ष आणि संघटना यांना एकत्रित घेऊन मोठे आंदोलन आम्ही करून रस्त्यावर येण्याचा आम्ही इशारा देतो। मी ऋषिकेश माने, सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली जिल्हा निरीक्षक। NCERTने 9वीच्या सोशल सायन्सच्या पुस्तकामध्ये जो मनुस्मृती घुसडण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याला सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीने पूर्णपणे विरोध केलेला आहे। यामध्ये पूर्ण देशभरामध्ये ॲडव्होकेट प्रकाशचंद्र बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वात पहिल्यांदा आवाज उचलला आहे। पण आज आपण बघत असू तर सत्ताधारी तर मनुस्मृतीचंच फॉलो करतात, ते कुठेही भारतीय संविधानाला मानायला तयार नाही। पण या देशातला विरोधी पक्षनेता काय करतोय तो ह्या 20 जुलैला संसदेचं ही पावसाळी अधिवेशन आहे, यामध्ये राहुल गांधी हा प्रश्न उचलणार का? या जिल्ह्याचे सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील ह्या प्रश्नावरती संसदेमध्ये काय भूमिका घेणार आहेत याच्यावरती आमचं बारीक लक्ष आहे। आणि आम्हाला असं वाटते की पूर्ण देशामध्ये हा मुद्दा आहे, नॅशनल इश्यू आहे, तर राहुल गांधींनी सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा घेतला पाहिजे, ना की संविधानाला फक्त प्रचाराचा बॅनर केला पाहिजे। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।